दलित मित्र न्यूजमध्ये आपले सर स्वागत। बीड प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाने महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवर प्रसिद्धीची परिसीमा गाठली आहे। सरपंच देशमुख यांच्या खुनामुळे आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारात राहतो असा सवाल जनतेतून व्यक्त होऊ लागला आहे। एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती बिघडत आणि गंभीर होत चालली आहे। निर्गुण खून करूनही डोळे लायटरने जाळले जात आहेत, तरी महाराष्ट्रातील सरपंच संघटना मूग गिळून गप्प का बसले आहे। महाराष्ट्रातील एकाही सरपंचाने याबाबत निवेदन काढले नाही, निषेध व्यक्त केला नाही, प्रतिक्रिया दिली नाही, मोर्चा धरणे आंदोलन केले नाही, उपोषण केले नाही। सरपंच संघटनेचे पदाधिकारी अधिवेशन घेण्यासाठी फक्त वर्गणी गोळा करण्या इतकीच उरली आहे की काय। अधिवेशन घ्यायचे, मानधन घ्यायचे, जेवणावळी करायच्या, अधिवेशनामध्ये चांगलं बोलायचं, बरं बोलायचं, खरं बोलायचं नाही असे ठरवले की काय। सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणार की नाही, राजकीय नेत्यांना पाठिंबा देणार असा उलटसुलट सवालही जनतेतून व्यक्त होऊ लागला आहे। महाराष्ट्रातील सरपंच कोणत्या कामात गुंतले आहेत नेमके। अन्याय झाला तरीही आवाज उठवायचा नाही। अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणे म्हणजे जुलूम सहन करणे हा प्रकार आहे। सरपंच संघटना शांत बसण्यामुळे आणखी किती सरपंचांना राजकारण्यांना बळी देणार असा खडा सवालही जनतेतून व्यक्त होऊ लागला आहे। यासह अन्य बातम्यांसाठी दलित मित्रला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर करा। धन्यवाद। संपादक विश्वास कांबळे।